नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हा जो कोर्स आहे, हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची माहिती मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. आपण नवीन असाल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तसेच व्होकेशनल एज्युकेशन मधील नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण माझ्या जयराम ससाने या नावाने असलेल्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हा जो कोर्स आहे, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचा परिचय. या कोर्सचा जो कालावधी आहे 2 वर्ष, शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास, शास्त्र व गणित विषयासह. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या निकालानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे व आपला ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरून प्रवेशासाठी निश्चिंत व्हायचं आहे. या कोर्समध्ये काय शिकवले जाते? विविध प्रकारच्या मशीन टूलची माहिती, लेथ, मिलिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग इत्यादी, मशीन टूलचे इन्स्टॉलेशन, ऑपरेशन आणि मेंटेनन्स, हायड्रॉलिक व न्यूमॅटिक सिस्टीम्स, बेरिंग्स, बेल्ट, शाफ्ट्स व कपलिंग यांचे तपासणी व दुरुस्ती, मशीनचे ऑइलिंग, ग्रीसिंग, क्लीनिंग आणि ओव्हर ऑइलिंग, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल फॉल्ट फाइंडिंग, CNC मशीन मेंटेनन्सची प्राथमिक माहिती, इंडस्ट्रियल सेफ्टी व मापन उपकरणाचे प्रशिक्षण या कोर्समध्ये आपणास दिले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग युनिट्स, मशीन टूल कंपन्या, CNC शॉप्स व प्रोडक्शन युनिट्स, रेल्वे, डिफेन्स व सरकारी वर्कशॉप्स, विद्युत मंडळ, बेल, ONGC सारख्या पब्लिक सेक्टरमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. स्वतःचे मशीन देखभाल व रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर सुद्धा आपणास सुरू करता येते. या कोर्स नंतर आपणास जे जॉब रोल मिळू शकतात की आपण या जॉब रोलमध्ये काम करू शकतात: मशीन मेंटेनन्स टेक्निशियन, मशीन असेंबलर, मेकॅनिकल फिटर, मेंटेनन्स असिस्टंट, CNC मशीन मेंटेनन्स ऑपरेटर, फिटर कम मेंटेनन्स मेकॅनिक, ह्या प्रकारचे जॉब आपण हा कोर्स पूर्ण केल्यानंतर करू शकता. या कोर्स नंतर ज्या पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत: अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, शिकाऊ उमेदवारी, डिप्लोमा इन मेकॅनिकल टूल अँड डाय, मेकॅट्रॉनिक्स, बॅचलर ऑफ व्होकेशनल इंडस्ट्रियल मेंटेनन्स, स्पर्धा परीक्षा, रेल्वे, PSU, आर्मी तांत्रिक भरतीमध्ये आपण संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. या कोर्स नंतर जो सरासरी पगार आपणास मिळू शकतो, सुरुवातीला 10,000 ते 15,000 दरमहा, अनुभव वाढल्यावर 25,000 ते 40,000 किंवा त्यापेक्षा जास्त पगार आपणास मिळू शकतो. सरकारी नोकरी मिळाल्यास उच्च वेतन व सुविधा आपणास उपलब्ध होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत, या ॲनिमेशन मध्ये पाहत आहोत की मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना अनेक प्रकारच्या ज्या मशीन्स असतात त्या मशीनचं मेंटेनन्स करणं, ओव्हर ऑइलिंग करणं हे यामध्ये शिकवलं जातं. धन्यवाद.